आधीच घरची परिस्थिती ही सगळी अशी आणि त्यातनं ती भीतीच्या टेन्शनच्या वातावरणात वाढते. त्या घरामध्ये ती कशी काय राहत असेल देवच जाणे. लहान मुलांना ना घरच्या परिस्थितीबद्दल कळत नाही. वातावरण चांगलं असलं, प्रेम करणारी माणसं असली किती खुश असतात. तेच ना अय्याजी, मला ना ती आता खूप इन्सिक्युअर वाटते, अशी भेदरलेली दडपणाखाली वाटते. मुलं वातावरणाबद्दल खूप रिसेप्टिव्ह असतात. आई वडिलांचं छोटस भांडण किंवा नुसता अबोला सुद्धा त्यांना त्यांना कळतो, घाबरवून टाकतो. आणि हिला तर शारीरिक इजा झालेली आहे. पण बघतो ती आपल्याकडे रुळेल. हो ना, आपल्या घरातल्या सगळ्या जणी बघ ना तिचं किती प्रेमाने करतायत सगळं. हो ना. घरात एक लहान मुलं असलं ना की मजाच असते. मला आधी वाटायचं या सगळ्या म्हणतायत ते जरा अति करतायत, पण आता मला सुद्धा वाटतंय जान्हवी मध्ये चांगली आई होण्याचे गुण आहेत. बघ ना, ओवी चांगलं जेवली तेव्हा काय समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर. अय्याजी, मलाही असंच वाटतं की जान्हवी आई होण्यासाठी परफेक्ट आहे. अगं, ओवीला झोपवताना तू तिला बघितलं पाहिजेस. तीच तिची आई आहे की काय असं वाटतं. प्रत्येक बाईत एक आई असतेच. मुलाचा जन्म, त्याचा नुसता सहवास सुद्धा तिच्यातलं मातृत्व जागं करतो. अय्याजी, जान्हवीचं ना मला एक नवं रूप दिसतंय. म्हणजे ओवीमुळे ना मला जान्हवी नव्यानं भेटते. अँड आय मस्ट से की जान्हवीचं हे नवीन रूप सुद्धा मला खरंच खूप आवडतंय. बरं झालं बाई, तू तक्रार केली असतीस तर मात्र परिस्थिती गंभीर होती. नाही नाही नाही, उलट अगं अय्याजी, जान्हवी बरोबर आता हा नवीन रोल ऍक्सेप्ट करायला मी सुद्धा तयार आहे. काय झालं? एकच काळजी वाटते श्री, मूल ही गोष्टच अशी आहे की त्यात जीव पटकन अडकतो. लहान मुलात तर जास्तच अडकतो. मग ते मुलं आपलं असो किंवा परक्याचं. तू आणि जान्हवी रॅशनली विचार करणारी मुलं आहात. पण तुझ्या महिला मंडळाची मला काळजीच वाटतेय. ओवीला जीव लावून बसल्या आणि तिची आई तिला येऊन घेऊन गेली तर फारच कठीण होणार रे. नाही, मला तुझी काळजी कळतीये, पण मला वाटत नाही इतका वेळ जाईल ह्याच्यात. म्हणजे ओवीची आई लवकरच परत येईल आणि घेऊन जाईल तिला. तसं झालं तर फार बरं होईल. तसंच होईल. बाबा, तुम्ही कसं वाढवलं आम्हाला? अहो, लहान मुलांना वाढवणं किती डिफिकल्ट असतं. असं काही नाही ग. एकतर पोटच्या पोराला आईबाप चांगलं ओळखत असतात आणि आम्ही असं काही मुलं वाढवण्याबाबत विशेष विचार वगैरे केलेलाच नव्हता त्यावेळी. म्हणजे सुजाण पालकत्व वगैरे शब्द नव्हते त्यावेळी. याचे फायदेही झाले तसेच तोटेही झाले, पण आम्ही काही विशेष प्रयत्न न करताही आमची मुलं चांगली वाढली एवढं मात्र खरं आहे. पण बाबा, आजकालच्या मुलांना खूप एक्सपोजर मिळालंय. म्हणजे त्यांना जगातली माहिती मिळवण्यासाठी त्यांचे आई वडील किंवा मित्रमैत्रिणी इतकेच नाहीयेत. त्यांच्यासाठी आज टीव्ही अवेलेबल आहे, त्यांना इंटरनेट अवेलेबल आहे. म्हणजे ना त्यांना इन्फॉर्मेशनचा ओव्हरडोस होतो. खरंय. खरं चॅलेंज काय ठाऊक आहे का? आत्ताच्या काळात आपल्या मुलांमधला निरागसपणा जपणं फार मोठं आव्हान आहे आत्ताच्या आई बापासमोर.
हा पिंट्याने नाक नाही कापलं मग. अग अगं बाई जानू, बरं झालं तू आली असते. बरं मला एक सांग, या मनीषला पगार किती मिळत असेल ग? मनीषला मला नाही माहिती. माहित कसा नाही तुला? मग जावई बापूंना विचार ना. अगं पण मनीषच्या पगाराशी आपला काय संबंध? अहो पिंट्याला त्याच्यापेक्षा किती कमी पगार मिळतो हे जाणून घ्यायचंय मला. स्थळ शोधताना आहे ना ही माहिती उपयोगाला पडते. म्हणजे बघा, पिंट्याला पगार जर कमी असेल तर कुठली तरी माहिती मला जास्त वाढवून सांगावी लागेल, नाही का? आणि मनीषच्या आईकडे ही हुशारी नाहीये, त्यामुळे मी पिंट्यासाठी स्थळ बघताना हे सगळं जरा वाढवून सांगणार. आणि माझ्या पिंट्याला नोकरीत जरी कमी पैसे मिळत असले तरी त्याला व्यवहार ज्ञान किती जास्त आहे हेच मी मुलीकडच्यांना समजावून सांगणार. कोण मुलीकडचे? अगं जेव्हा स्थळ येतील ना तेव्हाच बोलते मी. आई, अगं पण मनीषला पण जर चांगली मुलगी मिळाली तर त्याचाही संसार सुखाचा होईल ना, आणि आपल्याला त्याचाही आनंदच होणार आहे. पण मनीषही आपलाच आहे. पण माझ्या पिंट्यापेक्षा जास्त चांगली त्याला मिळता कामा नये. पिंट्याला श्रीमंत घरातलीच मुलगी मिळायला पाहिजे. हा, आता याच्यात तुझ्या सरू मावशींनी काही केलं तर ठीकच आहे, नाही तर मलाच काहीतरी हातपाय हलवायला लागते. अगं पण कला, यामध्ये स्पर्धा कसली? अहो स्पर्धा प्रत्येकाच्या मनात असते. जानूला कसं श्रीमंत सासर मिळाले हे बघून ती जळतच असणार. त्यामुळे मनीषसाठी सुद्धा आता ती श्रीमंत स्थळ बघतीये. जळकुटी मेली. जानू, तुला उशीर होत असेल तर निघ. अगं अगं तू निघतेस, जरा जाण्यापूर्वी जरासा चहा टाक ना. अगं ह्यांची पण चहाची वेळ झालीच आहे आता. लगेच टाकते. जानू, नकोय मला चहा. अहो असं काय करताय तुम्ही? अगं पण जाग जा, 2 कप टाक. हा, आणि ऐक, तुझ्या सरू मावशींना सांग, म्हणावं पिंट्यासाठी जी स्थळे येतील त्या सगळ्यांना सांगा की पिंट्या हा गोखले गृहोद्योगाच्या मालकांचा जवळचा नातेवाईक आहे. कळलं? मी चहा टाकते. हाय, काय सकाळी सकाळी इकडे? अरे बाबांकडे आले होते. अरे वा, हे पण बरं झालं तुम्हाला भेटलीस ते. मी तुला फोनच करणार होतो. ओ, काय विशेष? नाही, आमच्याकडे काही विशेष नाहीये. ओवी बद्दल म्हणतोय का? इनफॅक्ट मी तुला बँकेत भेटायलाही आलो होतो, पण तिकडे ती भेटली. ती कोण? तुझी मैत्रीण. ओ ओ, ती. बर, हे काय म्हणाली रे ती? काहीतरी वेड्यासारखं बडबडत होती. मला म्हणाली तुझं वागणं माणसासारखं आहे का? मी म्हंटल तिला, तुला माझ्या वागण्याबद्दल विचारण्याचा हक्क आहे? जान्हवी, ही मुलगी सुद्धा माझ्याशी असंच वागली होती ना? शा, एवढं कशाला बोललास तू तिच्याशी? नाही, तीच बोलत होती. एकटीच? नाही म्हणजे मीही बोललो थोडंफार. पण बघ ना आता कसं आहे, ती तुला लागेल असं बोलायची. आय एम शुअर तू तिला लागेल असं बोलला नसशील ना. हा म्हणजे बोललो मी. बोललास? थोडस तिला लागेल असं. हा ठीक आहे रे, आणि इट्स ओके. टीट फॉर टॅट. आयुष्यात कधीतरी वागावंच लागतं ना. अगं पण असं वागून आपल्याला बरं नाही वाटत ना. म्हणजे मी काल तिला बोललो, पण नंतर मलाच गिल्टी वाटायला लागलं. का? तू काही गिल्टी वगैरे वाटून घेऊ नकोस अजिबात. अगं म्हणजे गीता मला काहीच बोलली नव्हती. रादर गीता माझ्याशी बोलतच नव्हती. तिने माझ्याकडे वेळ मागितला होता. जान्हवी, टेक्निकली स्पीकिंग तिने माझा अपमान केलाच नव्हता, पण मी केला. मी तिला वेळ द्यायला हवा होता. कशाला? मूर्खपणा आहे रे तो तिचा. अगं असं कसं मूर्खपणा म्हणू शकतो आपण याला? मग म्हणजे विचार करायचाच झाला तर शिवानी समजा माझ्या आयुष्यात परत आली असती, मला म्हणाली असती की मनीष मी चुकले, आपण परत एकत्र येऊया, तर माझीही चलविचल झालीच असती. मीही गीताकडे वेळ मागितला असता जान्हवी. पण मग गीताने जर माझ्याकडे वेळ मागितला
तर तो मी तिला द्यायला हवा होता ना. नक्की. मी निघतो, ऑफिसला जायला उशीर होतोय. बाय. बाय. नंदन, तिच्या आईचा ठाव ठिकाणा लवकरात लवकर लागलाच पाहिजे. साहेब, आम्ही जमेल तेवढी माहिती काढतोच आहोत. अरे पण त्या माहितीनं त्या मुलीचं समाधान होणार नाहीये. तिला तिची आई हवी आहे आणि आईला भेटल्याशिवाय तिचं समाधान होणार नाही. आता हो साहेब, त्या पोरीबद्दल ऐकून आपला पण जीव तुटतोच हो. तू तर नुसतं ऐकलंयस, आम्ही रोज बघतोय. अरे ते बिचारी आईसाठी ना झुरते रोज. आई 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 रोज चाललंय तिचं. मान्य आहे, घरचं वातावरण तिच्या चांगलं नसेलही, पण अरे तरी तिचं ते घर आहे ना. ते घर, घरातली माणसं, आजूबाजूचा परिसर, हे सगळं तिच्या सवयीचं झालं असणार. आणि एखाद्या कुंडीतनं असं रोपटं उपटून दुसरीकडे लावलं तरीही ते कोमेजतं. हे तर मूल आहे, तिचं काय होत असेल. हो साहेब, पण साहेब तुम्ही काय सांगता त्या पोरीला? आम्ही काय रोज वेगवेगळी उत्तरं देतो तिच्या प्रश्नांना. आपण एक विश्वास मात्र तिला आम्ही नेहमी देतो की येईल, तुझी आई नक्की परत येईल. पण हे किती दिवस ही उत्तरं रोज रोज ऐकून तिचा आमच्यावरचा विश्वास उडणार आहे. तेव्हा आमच्यावरचा तिचा विश्वास उडण्याआधी आपल्याला तिच्या आईला शोधलं पाहिजे. शोधणार साहेब, अगदी नक्की शोधणार. हवं असेल ना तर आणखीन थोडी पोरं कामाला लावतो. नंदन, तुला हवी ती मदत घे. तुला पैसा लागणार असेल तर तो सांग, त्याची काळजी करू नकोस, पण तिची आई सापडली पाहिजे. साहेब, काय लाजवताय काय मला? नाही रे, असं नाही. पैसा लागू शकतो, पण तिच्या आईचा शोध हा लागलाच पाहिजे. तुम्ही बघाच साहेब, त्या पोरीच्या आईला आपण शोधून काढणारच. ती पोरगी आईसाठी झुरते ना, सांगा त्या पोरीला, अगदी थोडाच वेळ. आता फार दिवस ती पोरगी आई विना नाही राहणार साहेब. गुड. साहेब, येऊ मी? हे आणि आई, त्या मुलीचं नाव आहे ओवी. हा हा, बर. हा, येतो साहेब. हॅलो 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 लताबाई, तुम्ही बोलताय ना? हॅलो हॅलो, बोला ना. हॅलो. ओ हा, राणे मॅडम. हा नाही हो, ऍक्च्युली नेटवर्क नव्हतं बहुतेक, मला ऐकू नाही आलं. हा, जान्हवी बोलतेय. काय म्हणालात? चेक. हा, एक मिनिट. तुमचा अकाउंट नंबर सांगता मला पटकन? हा, एक मिनिट. क्रेडिट झालाय. हो हो, हा हा, थँक्यू. जान्हवी, कॉफी पिणार आहेस? मला वाटलंच होतं तू नाही म्हणशील. मग कशाला विचारलं? मला बोलायचंय तुझ्याशी, पण तुझा मूड आहे का? बोला. काल मनीष आला होता. मग बोललीस का त्याच्याशी? खूप शिष्टपणे वागला तो माझ्याशी. एवढी हाडहूड करायची काहीच गरज नव्हती. धड बोलायलाही तयार नव्हता तो. मग काय तूही चिडली असशील आता त्याच्यावर? नाही ग,
तसं नाही. इनफॅक्ट तो मला भेटल्यावर मला बरंच वाटलं. सतत प्रेमात असलेला, शुगरी स्वीट नसलेला मनीष दिसला मला. जान्हवी, हे खरं नातं आहे असं वाटतंय मला. म्हणजे आम्ही एकमेकांवर रागवतो, स्वतःच्या भावनांची तितकीच कदर करतो. आणि मला असंही वाटतंय की माझा मनापासून प्रेम आहे मनीषवर. मी खूप कन्फ्युज होते, पण माझं कन्फ्युजन वरवरचं होतं. उद्या जर पुष्कर माझ्यासमोर आला तरी मला काहीच वाटणार नाही, कारण आयुष्यभरासाठी मनीष मला जोडीदार म्हणून हवाय हे पटलंय मला. आणि आता तो माझ्याशी कसाही वागला ना तरी मला चालणार आहे, कारण माझं प्रेम आहे त्याच्यावर. मग काय होतं, कावळा बसतो घागरीवर आणि म्हणायला लागला, काव काव करी वरचे डोंगरी. खाल्ले तर भुजभुज घागरी. मग तुला तर सगळंच येत आहे. माझी आई ही गोष्ट सांगते. हो, आणखी कुठली गोष्ट सांगते ग आई? रामाची. रामाची, कृष्णाची. अरे वा, कृष्णाची कुठली बरं गोष्ट सांगते आई? कृष्णा काल्याला मारून टाकतो ही वाली गोष्ट. ही गोष्ट सांगते. आणखी कुठली बरं गोष्ट सांगते आई? भीमाची, शिवाजी महाराजची. अरे वा. आणि मग वाघोबा आणि सिंह आणि हत्ती घोडे यांच्या सांगते गोष्टी आई? सांगते. आई म्हणाली की मोठ्या माणसांची गोष्ट ऐकायची असते. आई अगदी बरोबर सांगते, पण त्याच्याबरोबर झाडांच्या पानांच्या फुलांच्या सगळ्या गोष्टी वाचायच्या. मुलांच्या छान छान कविता वाचायच्या, छान छान गोष्टी, छान पुस्तकं वाचायची. वाचू आनंदे, पिशी मावशी, भूतावळ सगळं वाचायचं. मॅडम, भूतावरची गोष्ट सांगा ना. बाळा, भूतावळ ही गोष्ट नाहीये. भूतावळ हे कवितांचं पुस्तक आहे. एक आजोबा होते बर का, त्यांचं नाव विंदा करंदीकर. त्यांच्या कवितांचं पुस्तक आहे. मी तुला त्यातल्या कविता वाचून दाखवीन. हा ओवी, तू मला मॅडम म्हणू नकोस ना. माझी आई कोणाला मॅडम म्हणते, माझी आई कोणाला बाई म्हणते, माझी आई कोणाला ताई म्हणते. हो ना, पण तू मला आजी म्हण. मी तुझ्या जान्हवी मॅडम पेक्षा मोठी आहे की नाही, म्हणून आजी म्हण. म्हणशील? आजी, भुरभुर घागराची गोष्ट राहिलीच की. खरंच की, राहूनच गेली ती गोष्ट. सांगूया हा? मग नंतर काय होतं की एक चिमणी येते, ती घागरीवर बसते. चिमणी म्हणते, चिव चिव करी वरचे डोंगरी. मिठी खाल्ली तर भुरभुर. होईल, 2 दिवसात काम होईल तुमचं. हा श्री, काही कळलं का ओवीच्या आईबद्दल? काही आला का गो विचारायचा फोन? नाही, काहीच कळलं नाही अजून. आम्हालाही काही कळलं नाही अजून, पण कळेल. कळेल, लवकरच कळेल. 1-2 दिवसात कळेल. आमचे प्रयत्न चालू. 1-2 दिवस? बाप रे श्री, ओवी बरोबर क्षण क्षण घालवताना टेन्शन येतं रे मला. सारखं असं वाटत राहतं की ती आत्ता तिच्या आईबद्दल काहीतरी विचारेल आणि आपल्याकडे उत्तरच नसेल तिच्या प्रश्नाचं. नाही, मला नाही वाटत ती आता आपणहून काही आपल्याला विचारेल. श्री अरे, खूप लहान आहे ती आणि आपण तिच्याकडून ना खूप जास्त समजूतदारपणाची अपेक्षा करतोय असं वाटतंय मला. पण आता आपण काय करणार जान्हवी? आता तरी आपण तिला तिची आई परत आणून देऊ शकत नाही. आई नाही, पण आपण तिला प्रेम देऊ शकतो श्री. ते देतोच आहोत आपण. आणि
आपण करतोय असं यात काहीच नाहीये. अगं, खूप गोड शहाणी लाघवी मुलगी आहे ती. आणि आपल्या हातात जेवढं काही आहे ना तेवढं आपण 100% करतोय. अजून करूया, 1000% करूया. ओवी आपल्या घरात असेपर्यंत ती आनंदी राहण्याची खबरदारी आपण घेऊया. कधीतरी ओवीची आई येईलच ना परत. तेव्हा मग देऊ आपण ओवीला तिच्या आईकडे परत. येस.